मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणाऱ्या योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता खरंच 2 दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे का? आणि आपण अधिकृत जी वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत. आपल्याला दिसत आहे सविस्तर माहिती, लॉग इन आणि बेनिफिशियरी स्टेटस. म्हणजे मित्रांनो, तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि बेनिफिशियरी स्टेटस म्हणजे तुम्ही स्टेटस सुद्धा काढू शकता. कशा पद्धतीने स्टेटस काढायचा अधिकृत वेबसाईटला आपण भेट दिलेली आहे आणि 2 दिवसामध्ये खरंच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे का, जाणून घेऊ सविस्तर माहिती. तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी योजना आहे. या नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत शेतकरी बांधवांना किती हजार रुपये ते 10,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत. आणि निश्चित मित्रांनो, येणारा जो 6वा हप्ता आहे तो पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 6वा हप्ता जमा होणार आहे. आणि आता 6वा हप्ता 2 दिवसामध्ये जमा होणार आहे का? कारण की आता लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो आता वितरित केला जाणार आहे. त्या अनुषंगाने नमोचा पण हप्ता वितरित केला जाणार आहे का, असा संभ्रम आता शेतकरी बांधवांना निर्माण झालेला आहे. तर निश्चित मित्रांनो, आता पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनल तुम्ही जर सबस्क्राईबच केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती जाईल. तर मित्रांनो, आपण कशा पद्धतीने स्टेटस काढायचं तर बेनिफिशियरी स्टेटसवर तुम्ही क्लिक करा. बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचा हे इंटरफेस दिसेल. सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर नोंदणी क्रमांक असेल तर नोंदणी क्रमांकावर क्लिक करा, किंवा तुमचा आधार नोंदणीकृत जर मोबाईल क्रमांक असेल तर मोबाईल क्रमांक सुद्धा तुम्ही टाकू शकता. कुठे टाकायचा तर इथे टाकायचा. मित्रांनो, मी टाकून देतो. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी जो नंबर आहे ते टाकत आहे, टाकून घेतो. मित्रांनो, इथं जर तुम्ही मोबाईल नंबर टाकला आणि खालचा कॅप्चा कसा टाकायचा भरायचा, अनेक जणांना कॅप्चा टाकता येत नाहीत. आपण कॅप्चा टाकू तर PACM आणि B अशा पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने कॅप्चा टाकल्याच्या नंतर आधार OTP मिळवा याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या EKYC नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP जाईल. ते OTP टाकून तुम्ही स्टेटस योग्यरित्या काढू शकता. आणि 2 दिवसामध्ये हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो. आणि नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता यायला पाहिजे. तर धन्यवाद. जय शिवराम.